हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे आपल्या सगळ्यांसाठी. आय होप सगळ्यांची रक्षाबंधन खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाली असेल आणि सगळ्यांनी माझ्यासारखी मेहंदी देखील काढली असेल सुंदर हातावर. तुम्हाला जर माझी मेहंदी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे बघा, आज एक स्टोरी सांगणार आहे. म्हणजे त्याच्यातनं मी एक मेसेज घेतला आणि मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये देखील ते सगळं फॉलो करते. तर मग मला असं वाटलं की माझे जे व्ह्यूअर्स आहे त्यांना देखील हा मेसेज आपण शेअर करावा. म्हणजे हे एन्शियंट टाईममध्ये हे ॲक्च्युली घडलेल्या गोष्टी आहे आणि त्या स्टोरीतनं आपल्याला तो मेसेज मिळतो आणि त्याच्याने आपल्याला काहीतरी छान शिकायला मिळेल. म्हणून मला असं वाटलं की आपण हा मेसेज या स्टोरीमार्फत शेअर करायला पाहिजे. तर ही स्टोरी सांगण्यामागचं कारण म्हणजे काय, की कुठलाही माणूस परफेक्ट नसतो. त्या माणसामध्ये बरेचसे चांगले गुण असतात, वाईट गुण असतात, पण तो व्यक्ती चुकीचा नसतो. ठीक आहे. एखादा व्यक्ती चुकीचं बोलतो याचा अर्थ तो चुकीचा आहे असं नाही. एखाद्या व्यक्तीला जास्त राग येतो म्हणजे तो चुकीचा असं नाही आहे. ते काय होतं, प्रत्येक माणसामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. ठीक आहे. आणि मी थोडं ॲस्ट्रोलॉजीवरती बिलीव्ह करते, म्हणून मला असं वाटतं की ग्रहांचा परिणाम होत असतो त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यामध्ये. हे ग्रह किंवा आपण म्हणतो त्यांना स्टार्स, यांमुळे हा बदल होत असतो. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जण ॲस्ट्रोलॉजी किंवा होरोस्कोपवरती बिलीव्ह करतात, पण जे पण बिलीव्ह करत असतील ते कदाचित ह्या गोष्टीला कनेक्ट करू शकतील. तर त्यात आपण स्टोरी ऐकूया. ठीक आहे. एक राजा असतो आणि त्या राजाला दान धर्म ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडत नाही. ठीक आहे. म्हणजे तो कुणाचं नुकसानही करत नाही आणि ना कुणाला हेल्प करत नाही, काहीच करत नाही. म्हणजे तो लाईक नॉर्मली त्याच्या लाईफमध्ये तो हॅपी आहे, तो सगळं काही करत असतो. ठीक आहे. तर एक दिवस तो त्याच्या रथामध्ये बसून तो जात असतो आणि वाटेमध्ये त्याला एक संत भेटतो आणि तो संत त्या राजाकडनं भीक मागतो की मला काही तुमच्याकडं असेल, पैसे असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर तुम्ही काही मला द्या असं. तर तो राजा नाही म्हणतो की म्हणजे मी मी काही नाही देऊ शकत तुम्हाला असं. तर मग तो संत त्याला म्हणतो, नाही तुम्हाला काहीतरी तर मला द्यावंच लागेल. तर त्याच वेळेस तो ज्या घोडागाडीमधनं आलेला असतो राजा, त्या घोड्याने तिथं पॉटी केलेली असते. ठीक आहे. आणि मग तो म्हणतो, तो संत त्याला म्हणतो, ठीक आहे तुम्ही काही मला देऊ नाही शकत तर तुम्ही मला ती विष्ठा द्या, याची घोड्याची ती पॉटी आहे ती देऊन टाका. मग राजा एक वेळ विचार करतो की हा संत आपल्याकडनं म्हणजे असं काय हे काय मागतोय असं. पण ठीक आहे, तो मागत होता. तर मग राजाने काय केलं, ते उचललं आणि त्याच्या हातामध्ये दिलं. तर मग संत त्याला मग आशीर्वादामध्ये काय म्हणतो की ठीक आहे, हे तुझ्याकडे वाढेल. आणि मग संत निघून जातो आणि राजा देखील आपल्या आपल्या घरी येतो मस्त आणि आराम करतो वगैरे. सकाळी ज्यावेळेस तो उठतो तर त्याला खूप अशी दुर्गंधीचा वास यायला लागतो राजाला. म्हणून तो खिडकीमध्ये जातो आणि मग तो बाहेर बघतो. तो बाहेर बघतो की घोड्याची जी विष्ठा होती ती एवढी एवढीच होती जी त्याने संतला दिली होती. तर त्याचा एवढा मोठा डोंगर बाहेर पडलेला होता आणि त्याची दुर्गंधी पूर्णतः पसरलेली होती. तर त्याला समजलं नाही. तर त्याला लगेच त्या संतची आठवण आली. म्हणून तो त्या संतकडे पळत पळत त्याच्या झोपडीकडे जातो. तिथं सांगतो की की म्हणजे माझ्या घराबाहेर असा असा प्रकार झालेला आहे, म्हणजे खूप घाण दुर्गंधी पसरलेली आहे. त्यावेळेस तो संत त्याला सांगतो की मी तर तुम्हाला बोललो होतो ना, तुम्ही जे मला द्याल तेच तुमच्याकडे वाढेल. तर मग त्याने मला घोड्याची विष्ठा दिली म्हणून तुमच्याकडे ती घोड्याची विष्ठा वाढली. तर तो आता राजा म्हणतो, मग मला काय करावं लागेल. तर मग तो सांगतो की तू एक काम कर, पूर्ण म्हणजे लोकांमध्ये प्रजेमध्ये असा प्रसार कर तुझ्याविषयी, म्हणजे ते लोक वाईट बोलतील असं काहीतरी तू कर, म्हणजे ते तुझ्याविषयी वाईट बोलतील. तर मग तो जातो, तर संतनी जे त्याला सांगितलं त्या पद्धतीने तो काय करतो, पूर्ण म्हणजे एवढी त्याची राज्य होतं तिथे म्हणजे पूर्ण न्यूज स्प्रेड करतो
की राजा खराब आहे, वाईट आहे, असं आहे तसं आहे. मग प्रत्येक जे राज्यातले लोक आहे ते राजाविषयी खूप वाईट 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 सगळ्या गोष्टी बोलायला लागतात. आणि मग दुसऱ्या सकाळी जेव्हा राजा उठतो त्यावेळेस बघतो की तो जो विष्टेचा ढिगारा होता, म्हणजे ते पॉटी केलेल्याचा ढिगारा होता आणि तो घाण वास होता, तो तिथून नाहीसा झालेला आहे. आणि परत पुन्हा सारखं सुगंध म्हणजे त्याच्या राजदरबारच्या परिसरामध्ये एकदम सुगंध असं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं झालं आहे. तर मग त्या राजाला समजलं नाही की मला ह्या संतांनी असं का करायला लावलं असेल बरं. म्हणून तो पुन्हा संतकडे जातो आणि मग त्याला सांगतो की मी असं असं केलं आहे आणि पुन्हा आता पहिल्यासारखं झालेलं आहे. मग त्यावेळेस संत त्याला समजवतो की जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याविषयी वाईट बोलतो ना, त्यावेळेस तुम्ही जे कुकर्म केलेले आहे, तुम्ही जो अपराध केलेला आहे, तो सगळा जो अपराध आहे, तो जो व्यक्ती तुमच्याविषयी बोलतो ना, तो म्हणतात त्याच्या बकेट लिस्टमध्ये चालला जातो. आणि मग त्यावेळेस तुमचे जे काही दोष आहे, अपराध आहे, ते सगळे नाहीसे होतात. तर तू मला भिक्षा दिली नव्हती, बरोबर. म्हणून मग हा जसं एखादा तुझा म्हणजे एखादी नेगेटिव्ह गोष्ट तू केलेली आहे, पण 10 लोकांनी तुझ्याविषयी नेगेटिव्ह बोलल्यानंतर तू जो एक अपराध केलेला आहे, त्या अपराध तुझा नाहीसा होऊन गेलेला आहे आणि तो तुझा अपराध त्या लोकांच्या पदरात गेलेला आहे. तर मग राजाला समजलं. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या लाईफमध्ये जर कोणी तुमच्याविषयी वाईट बोलत असेल तर त्यांना थँक्यू म्हणा. कारण माणूस कळत खूप साऱ्या चुका करतो आयुष्यामध्ये. कोणाला वाईटही बोलत असेल, कुणाला चांगलं बोलत असेल, कुणाशी चांगलं वागत असेल किंवा नाही पण चांगलं वागत असेल, कुणी भिक्षा मागायला आलं असेल तर आपण त्याला भिक्षा देतो किंवा नाही पण देत, किंवा त्यांच्याशी खूप खराब पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलतो. तर आपल्याकडून किंवा एखादं प्राणी आलं, म्हणजे एखादं कुत्रं वगैरे आलं, किंवा आपण त्याला हाकलून लावतो. म्हणजे अशा खूप साऱ्या गुन्हा किंवा खूप सारे सिन्स आपण करतो आपल्या लाईफमध्ये, ते जे की अपराध आहे. आपल्याला कदाचित त्या मोमेंटमध्ये फील नाही होत की ही आपल्याकडनं चूक झाली आहे किंवा हा आपल्याकडनं एक गुन्हा झालेला आहे, हे आपल्याला नाही समजत. पण मग काय होतं, हे सगळे बॅड पॉईंट्स आहे ना आपल्या म्हणजे काय म्हणतात, आपल्या रिगार्डिंग नोंदली जातात. ठीक आहे. आता तुम्ही विचाराल कुठे नोंदली जातात, तर मी तर असं म्हणेन की लाईक प्रत्येक पर्सनचा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची एक बुक असते जी देवाकडे असते, किंवा तुम्ही काहीही त्याला म्हणू शकता. तर देव काय करतो, प्रत्येकाचा एक घडा असतो, मडकं असतं. त्याचे पाप पुण्य ते घड्यामध्ये दोन प्रकारचे घडे असतात, त्या पद्धतीने तो भरत असतो. म्हणून मग तुम्हाला जर तुमचे गुन्हा किंवा चुका सुधारायच्या असतील ना, तर चांगलं आहे की लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात. त्याच्यामुळे जे लोक आपल्याविषयी वाईट बोलतात त्यांचं धन्यवाद करा. आणि जे लोक मला पर्सनली ओळखत असतील त्यांना तर माहिती आहे की माघारी मी समोर एक वेळेस बोलेल जे काय असेल, पण माघारी मी कधी कोणाला बोलत नाही. जे पर्सनली मला ओळखतात त्यांना चांगल्याने माहिती आहे, आपण कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही. पण माझ्याविषयी किंवा आपल्याविषयी कोणी जर वाईट बोलत असेल तर खूप 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 थँक्यू सो मच. तुम्ही असंच वाईट बोलत राहा, म्हणजे काय की माझी प्रगती होईल आणि मी माझ्या लाईफमध्ये काही चुका घडलेल्या असतील, काही माझ्याकडनं कुकर्म झाले असतील आणि ते नाहीसे होईल आणि माझी लाईफ देखील ब्युटिफुल येईल जसं त्या राजाची झाली. तर आय होप तुम्ही ह्या स्टोरीमधनं छान असा मेसेज घेतला असेल. तुम्ही तसंच राहा. लोक वाईट बोलत असणार, ते तुमच्या प्रगतीने त्यांना चांगलं नसेल वाटत, किंवा त्यांना तुमची स्तुती इतर लोक करतात, ते ऐकवत नसेल, बघवत नसेल, तर अशा लोकांना तुम्ही धन्यवाद करा. त्यांच्याशी पण चांगल्यानेच बिहेव करा. आणि मी तर असं म्हणेल की कोणीच व्यक्ती असा चुकीचा नसतो. त्याच्यामुळे ना प्रत्येकाच्या चुकांना कुणी वाईट पण बोलत असेल सगळ्यांना माफ करून द्या. कारण आता लाईफ शॉर्ट राहिलेली आहे, त्याच्यामुळं माफ करून देणं आणि आपली लाईफ चांगली बनवणं याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. इतरांचं बघणं किंवा इतर लोक काय करतायत, ते किती प्रगती करतायत, किती मागे आहेत, किती पुढे आहे, याच्याने आपल्याला काही एक फायदा नाही ना, आपल्याला काही मिळतं याच्यातून.
फक्त आपला स्वतःचा विचार करा की आपण ह्या जगामध्ये आपण जगायला आलेलो आहे. आपण किती छान पद्धतीने जगू शकतो, कशा पद्धतीने आपण इज्जत मिळवू शकतो, कशा पद्धतीने आपण रिस्पेक्टफुली सगळ्यांमध्ये मिळून आपण राहू शकतो. इतरांविषयी बोलणं किंवा जेलसी असं ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही तुमचा जो पापाचा घडा आहे ना तो भरताय, आणि जर तुम्हाला नसेल भरायचं तर कधीही कुणाविषयी वाईट बोलू नका. ठीक आहे. तुम्हाला काही चुकीचं वाटेल त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बोला, काही प्रॉब्लेम नाही, पण माघारी चुकीचं बोलवायचं नाही. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत एक छानसा मेसेज मिळाला असेल. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.